मार्क झुकेरबर्गची मेटा कंपनी भारतामध्ये पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडली आहे। गेल्या काही दिवसांपासून मेटा कंपनी आणि सरकारमधील वाद शमताना दिसत नाहीये। सरकारच्या धोरणांचं पालन न केल्यानं यापूर्वी सुद्धा मेटा कंपनीचे कान टोचण्यात आले होते। आता ताज्या प्रकरणामध्ये मेटावर 213 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय, तर व्हॉट्सॲपही अडचणीत आलेला आहे। 2021 मध्ये व्हॉट्सॲप खासगी धोरण अद्ययावत करताना चुकीच्या व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्या प्रकरणामध्ये भारतीय स्पर्धा आयोगानं म्हणजेच CCIनं हा दणका दिलाय। इतकंच नव्हे तर मेटाला स्पर्धाविरोधी धोरण थांबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। या संघर्षामध्ये आता मेटा काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तर व्हॉट्सॲपचा वापर करणाऱ्यांची संख्याही प्रचंड प्रमाणामध्ये आहे। मेटानं आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना इतरही सोशल मीडिया हे त्यांच्या अंडर घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र भारतामध्ये त्यांच्यावरती करण्यात आलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वाधिक मोठी कारवाई म्हणून देखील समजली जाते। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।